आज मंगळवार चैत्र अष्टमी. कुलदेवीला अर्पण करायला विसरू नका ही एक वस्तू. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. कुलदेवी आपल्यावर वर्षभर प्रसन्न राहील त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यासाठी सकाळी अंघोळ वगैरे स्नान केल्यानंतर आपण देवपूजा आटपून घ्यायची आहे. तुमच्याकडे कुलदेवीची मूर्ती टाक असेल तर किंवा ते जर नसेल ते सुपारी घेऊन त्यावर अभिषेक करून तिला देवीचं रूप मानून अभिषेक करायचा आहे आणि पंचामृताने अभिषेक करून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. आणि लाल कपड्यावर डिशमध्ये आपण तांदळावर ही किंवा लाल कपड्यावर डिश ठेवून ही आपण सुपारी मूर्ती किंवा आपलं टाक आहे तो ठेवायचा आहे. आणि त्यावर खालून पासून वरपर्यंत आपण कुंकुमार्चन हे करायचं आहे. कुंकुमार्चन करत असताना महालक्ष्मी अष्टकम आपण पठण करायचं आहे. तुम्हाला जर वाचता येत नसेल तर मोबाईलवर तुम्ही हे लावा. आज मंगळवार आणि चैत्र अष्टमी असा हा योगायोग आलेला आहे. हा योग पुन्हा नाही, त्यामुळे नक्की तुम्ही कुलदेवीला ही एक वस्तू अर्पण करायला विसरू नका. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. कुलदेवी वर्षभर आपल्या प्रसन्न राहील आणि कृपा आशीर्वाद देईल. कधी आपल्या घरामध्ये